हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री हरे ज्ञान विठ्ठल श्री ज्ञानदेव विनायक तुम्ही साखरे साखरे नाम येशाम वेशा चरण सामित्या शिवा जीवा मुक्ता. साखरे वंश विख्यातम ज्ञानदान परायणम विनायकम गुरुर्वंदे भवबंध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण येव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन या श्लोकावर चिंतन करीत असताना ज्ञानेश्वर महाराज काय चिंतन सांगतात आपल्याला. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी न तत्वदर्शिनः. ज्ञानी न तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भाजावे सर्वस्वीशी. जे ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले जेने अंतकरण बोधले संकल्पानये. काय सांगतायत ज्ञानेश्वर महाराज की ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संताया भाजावे सर्वस्वीश. महाराज म्हणतात ते ज्ञान बरे, ते ज्ञान प्राप्त होण्याकरता संताला भाजल्यावर ते ज्ञान प्राप्त होत. कसं भाजावा तर सर्वस्वीशी भाजावे. सर्वस्वीशी म्हणजे सर्व अंगानं. सर्व अंगानं म्हणजे कसं की तन मन धन किंवा काया वाचा मने झाला विष्णुदास किंवा संतांच्या संगतीत सुद्धा संतांची सेवा सुद्धा कशी काया वाचा मनाने करावी. मग आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल. तर ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान आपल्या दृष्टीनं आपल्याला ज्ञान व्यवहारात जर पाहिलं तर आपण अनेक प्रकारच्या ज्ञानाला आपण ज्ञान 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 म्हणतो. कोणी डॉक्टर झालं, कोणी वकील झालं, कोणी आणखी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे झाले. म्हणजे कशाने हे हा जो शाळेतला अभ्यास आहे, ही जी विद्या आहे ही शिकू. पण ही सगळी विद्या जरी असली याच्यातलं शहाणं जरी असलं तर हे फक्त पोट भरू विद्या आहे. ही पोट भरण्याचं साधन आहे ही विद्या म्हणजे. पण महाराज त्या विद्येबद्दल नाही बोलत. महाराज बोलतात की ते ज्ञान ते म्हणजे हे नाही आपण पोट भराय करता करू
म्हणजे विशेष करून सांगितलं की ते ज्ञान पैगा बरवे, ते बरोबर आहे, चांगलं आहे. कशामुळं चांगलं आहे की ते ज्ञान झालं असता, ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान, म्हणजे आत्मज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान. आणि ते आत्मस्वरूपाचं ज्ञान मग तुम्ही म्हणता काय, ते संपादन करून काय होईल, त्या ज्ञानानं काय होईल, पोट भरण का? आपल्याला तर पोट भरायची चिंता आहे. आपल्याला वाटतं माझं पोट भरण्यासाठी काय काय करून काय काय नाही करू. आणि मग ते ज्ञान, आम्हाला काय गरज आहे त्या ज्ञानाची, आता पोट भरण्यासाठी काय ते आम्हाला हवंय, त्याच्यासाठी काय खटपटी करता ते सांगा. पण महाराज म्हणते हे पोट कधी भरतच नाही. पोट भरण्यासाठीच आपला विचार चाललाय. आपला विचार खूप संकुचित आहे. ते आपण पायापुरतच पाहतो, पुढचा विचारच करीत नाही. पुढं काय दुःख भोगावं लागल, माग काय दुःख भोगीत आलो आणि पुढं काय भोगीत जावं लागत, याचा विचार कधीच करीत नाही. म्हणून हा विचार फक्त संत करते आणि संत ते आपल्याला शिकवतात. आपण मात्र संताकडे जर नाही गेलो, संताचं जर नाही ऐकलं, तर आपल्याला मागही भोगीत आलो पुढेही दुःखच भोगीत राहावं लागतं. म्हणून माग महाराज म्हणतात ना की किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडलो आवर्ती भोरा, भोर वळसा माया झाळ. की किती जन्म फेरा झाला, म्हणजे किती जन्म घेत घेत, फेरे घेत घेत आलो, ह्या योनीतून त्या योनीत, त्या योनीतून त्या योनीत, अनेक शरीर घेत 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 आणि अनेक प्रकारचे नाना प्रकारचे दुःख भोगीत भोगीत आता इथं मनुष्य देहात आलो. आपण कुठून आलो, आता कुठं जाणार, याचा विचार आपण थोडा सुद्धा करीत नाही. आपल्याला वाटतं की हे जीवन म्हणजे असं काही की आपलं एकापेक्षा एका पुढे एक, एका पुढे एक धावणं चाललंय. कोणी स्थिर नाही. सगळीकडे अवघी धावा धाव धावा धाव धावा धाव चालू. किती पळू आणि कुठं पळू, कोणाला वेळ नाही, इतके सगळे बिझी आहेत. आपला स्वतःच्या कल्याणाकरता आपल्याला वेळ नाही. आता बाकीच्या करता आपण काय वेळ देणार आहे, पण बाकीच्या कोणावर काय उपकार करू शकतो. आपण स्वतःवर जर आपण आपला उपकार, स्वतःवर आपल्यावर आपण उपकार करू शकत नाहीत, म्हणजे आपलं दुःख बाजूला घेत नाहीत, जाणून घेत नाहीत, तर आपण दुसऱ्याच काय, दुसऱ्याला काय आपण सहकार्य करू शकतो किंवा दुसऱ्यावर काय उपकार करू शकतो. म्हणून आपण पाहतो ते फक्त आपल्या पोटापुरतं पाहतो, या जन्मातल्या पोटापुरतं पाहतो. आणि म्हणून हे पोट कधीच भरत नाही. हे पोट भरत का नाही, आता खाल्लं की सकाळी लगेच आता नको नको म्हणूस तर खाल्लं, वाढणारी वाढू का वाढू का वाढू का म्हणते, मग आता पोट भरलं की नको नको नको, आता खूप झालं. आणि सकाळी पुन्हा लगेच म्हणतो पाय बरं झालंच काही नाश्ता गिष्टा. म्हणजे हे पोट भरतच नाही, तृप्ती होतच नाही. कधी पोट रिकाम, खाल्लं की लगेच रिकाम, पुरा भरायचं. आणि मग ह्या पोटासाठीच सगळं चाललं. सगळं पोटासाठी, म्हणजे धावाधाव चालू आहे पोटा करता. रडणं पडणं चालू आहे पोटा करता. अनेक प्रकारचे जे खटपटी चालू आहेत त्या फक्त पोटा करता. आणि पोट कधी भरत नाही, याच्या अगोदर कधी भरलं नाही. आणि असं पोट जर असे शरीर मिळत राहिले तर कोणत्या जन्मात पोट भरत असतो. शरीर म्हणलं की पोट कधी भरतच नसतं. आणि म्हणून आपलं पोट भरलं पाहिजे, तृप्ती मिळाली पाहिजे, तृप्तीचा ढेकर आला पाहिजे. त्याकरता हे पोट
शरीराचं पोट हे शरीराचं पोट हे कधी भरत नसत, पण दुसरं अंतकरण रूपी पोट म्हणजे मन रूपी पोट हे मन भरलं पाहिजे. मन जर भरलं, मन जर राहिलंच नाही, मन जर भरून तृप्त झालं तर मन उरत नसत, पुन्हा त्याला भूक लागत नसते. आणि मन जर तृप्त नाही झालं, कारण ह्या मनात सगळ्या वासना आहेत, अनेक प्रकारच्या वासना आहेत, अनेक प्रकारच्या इच्छा आहेत. हे राहिलं, ते राहिलं, हे करायचं, ते करायचं. माणूस अगदी धावपळ करून करून मरणाला टेकतो, तरी त्याला विचारावं सगळं झालं का तुमचं, आता काही राहिलं का? तर ते म्हणतच नाही माझं सगळं, अजून काही ना काहीतरी राहिलेलंच असतं. काही म्हणते आमचं आता सगळं करून झालं, पण काही झालं नसतं, गुळच म्हणणं असतं. तरी सुखाच्या बाबतीत जर विचारलं सुख झालं का, मग आता सुख कशाचं झालं हो, सुख तर नाही. मग सुख नाही, मग झालं काय? एवढं अनमोल नरदेह, एवढं मिळालेलं आयुष्य रिकामं गेलं, पण तृप्ती काही झाली नाही. आणि मग तृप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पोट भरत नाही. आणि पोट भरत नाही म्हणजे पोट का भरत नाही, तर अनेक प्रकारच्या इच्छा आहेत ह्या मनात, अनेक प्रकारच्या वासना आहेत. आणि या वासनेमुळेच आपल्याला जन्म घ्यावा लागतो. जीवाला वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागी वासनेच्या संगी. नाथ महाराज म्हणतात वासना किती आहेत, तर अनेक आहेत, अनेक इच्छा आहेत. वासना राहिली नाही पाहिजे. वासना कशाने राहणार नाही, तर मनाची तृप्ती कशाने होईल याचा विचार केला पाहिजे. मन कशाने तृप्त होईल? मन करा रे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. म्हणून मन तृप्त करा. कारण मन तृप्त जर झालं, कारण मनच बंधाला आणि मनच मोक्षाला कारण आहे. आपल्याला बंध आहे जन्म मरणाचा हा मनामुळेच, आणि मोक्ष म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की मन तृप्त कशानं होईल. कारण मन तृप्त होण्याकरता या जगातली कोणतीही वस्तू मनाला दिली तरी मन इतकं मोठं आहे की ते तृप्त होत नाही. कारण तृप्त होण्याकरता ज्याला तृप्त करायचे त्याच्यापेक्षा मोठी वस्तू त्याला जर दिली तर ते तृप्त होत. आता मन एवढं मोठं आहे, विचार जर केला मनाच्या बाबतीत, तर मन या मनात काय काय साठवलेलं आहे बरं. हे एवढं जे विश्व आहे, 14 भुवन, हे सगळं या मनात व्यापलेलं. एवढं विश्व आहे, एवढं हे ब्रह्मांड आहे, पण हे सगळं जर पाहिलं तर कुठं आहे? मनातच. हे सगळं ब्रह्मांड मनाच्या कक्षेत येत, आणि म्हणून मनाची तृप्ती होत नाही. मनाला काही जरी दिलं, इथला गावातला पुढारी केला, तालुक्याचा आमदार केला, किंवा एखादा मंत्री केला, पंतप्रधान राष्ट्रपती केला, तरी त्याचं मन समाधान होत नाही. त्याला वाटतं इंद्र हो, इंद्राला वाटतं ब्रह्मदेव हो, ब्रह्मदेवाला वाटतं सगळ्याचा नायक म्हणजे मीच, हे विष्णू आणि महेश ह्याच्यापेक्षा मोठा हो. असं ही ब्रह्मदेवापर्यंत जरी पाहिलं तरी तृप्त झालेलं दिसत नाही. कारण ज्ञाना वाचून, परमात्मा प्राप्ती वाचून तृप्ती होत नाही. तर हे मन, या मनामध्ये एवढं विश्व सामावल्या जातं, एवढं मोठं मन. आणि म्हणून हे जे मन आहे, तर हे मन कशाने तृप्त होत नाही. आणि मग या मनातलं काय दिलं म्हणजे मन तृप्त होईल?
मनाला जर काय दिलं तर मन कशाने प्राप्त होईन, कशा ज्याला रावणा सारख्याला एवढे सप्तकोटी सुवर्णाची घरं होती, त्याची लंका सोन्याची होती, पण तरीही त्याचं मन भरलं नाही. दुर्योधनासारख्याच मन भरलं नाही, मोठमोठाल्याचं मन भरलं नाही. कशामुळं मन भरलं नाही, तर मन ह्याच्यापेक्षा खूप मोठं आहे. मना ह्या जगातली कोणतीही वस्तू जरी दिली तरी मन भरणं शक्य नाही. त्या मनाच्या तृप्ती करता काय लागल, तर त्या मनाच्या तृप्ती करता मनापेक्षा व्यापक असणार. कारण इकडं आपण जर पाहिलं तर मन केवढं व्यापक आहे. आपण जर पाहिलं तर आपल्याला हे 3.5 हाताचं शरीर एवढंच घेऊन बसलो. याला मी म्हणालो, हे पाहिलं तर आपण पाहिलं तर एका गावात एका घरात राहतो, ते 3.5 हाताचं शरीर घेऊन. ते घर जर पाहिलं तर गावातल्या एका कोपऱ्यात छोटस, ते गाव जर पाहिलं तर तालुक्यातलं एक छोटस, तालुका जर पाहिला तर तो जिल्ह्यातला एक, महाराष्ट्रातला एखादा जिल्हा किंवा भारतातलं एखादं राज्य महाराष्ट्रासारखं आपलं, आणि जगाच्या पाठीवर बघितलं तर भारत देश, आणि ते जग जर बघितलं तर हे एवढं मोठं विश्व आहे. हे सगळं मनात आहे, हे सगळं मनात आहे. आणि मग मनापेक्षा कोण आहे मोठं, तर मनापेक्षा मोठा देव आहे. आणि तो देव जर त्या मनाला दाखविला तर मग मनच राहत नाही. मन हे राम झाले. हा, मन राम झाले. पण मन देव दाखविला, देवाचं जर त्या मनाला वेड लावलं, मन जर त्या देवाकडे लावलं, देवाच्या नादी लावलं, तर मग मन परमात्म्याने तृप्त होत. कारण परमात्मा सर्वत्र व्यापक आहे आणि तो एक आहे, तिथं मनही नाही. आणि तो असा व्यापक असल्यामुळं त्याच्या एका अंशावर माया निर्माण त्याच्या इच्छेनं झाली, आणि त्या मायेची अविद्या, त्या अविद्येपासून झालेलं मन हे किती गे त्या ब्रह्मस्वरूपापेक्षा हे त्याच्या पुढं नाहीच. आणि म्हणून असा परमात्मा त्या मनाला जर दाखविला तर ते मन तृप्त झाल्याशिवाय राहत. या मनाची एकनिकी जे देखील या ठाया सुखी, अनुभव कौतुकी दावीत जाईचे. की या मनाला तुम्ही विश्वातलं काही जरी देत बसले तरी मन तृप्त व्हायचंच नाही. कारण मनाला अनेक विषयाचा नाद लागला नाही. मन अनेक विषयाकडे धावत, पंचविषय, आणि या पंचविषयाकडे धावते. म्हणून जगातली कोणतीही विषय, कोणतीही वस्तू जगातली दिली, कारण जगात पंचविषयाशिवाय दुसरं काही नाही, आणि काही जरी दिलं तर मन ते तृप्त होत. म्हणून या मनाला निर्विषय असणारा परमात्मा, आनंद स्वरूप असणारा परमात्मा, सुख स्वरूप असणारा परमात्मा, तो जर मनाला दाखविला की मन मात्र मग स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. कारण मनाला जर चटक लागली ना त्या परमात्म्याची, की ते सुख स्वरूप आहे. मनाला मन धावतं इकडं तिकडं तर कशा करता, सुखा करता, आणि सुख कुठे हे कळत नाही. आणि म्हणून मन सुख कशात पाहत, की पंचविषयात सुख पाहत. विषयामध्ये सुख, या विषयामध्ये जर सुख असत आहे का नाही, तर मग साधू संतांनी सुद्धा ह्या विषयाचा त्याग कशाला केला असता. पण विषयात सुख आहे. कारण हा संसार दुःख मूळ आहे, आणि मन संसाराच्या नादी लागले. संसाराच्या नादी लागल्यामुळं मनाची तृप्ती काही होत नाही, मनाचं समाधान काही होत नाही. म्हणून मनाला परमात्मा दाखविला पाहिजे.
असा परमात्मा मनाला दाखवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर आपल्याला आपल्या मनानं जर पाहिलं तर तसं आपल्या मनानं आपण तर, कारण आपल्या मनाला पहिलाच संसार आवडलेला आहे आणि संसार आवडलेला असल्यामुळं त्या मनाला संसाराचा नाद लागला. मग आता त्या मनाला कसं काय आवरायचं? कारण आवरायला आपण आंधळे झालो, मनाच्या इंद्रियाच्या नादी लागू. कोण मार्ग दाखवी? म्हणून आपल्याला संताकडे गेलं पाहिजे आणि मग त्या परमात्म्याचं स्वरूप म्हणजे तो परमात्मा कसा आहे, ते ब्रह्म कसं आहे, ते ब्रह्मस्वरूप काय आहे हे कळण्याकरता ते ब्रह्म म्हणजे ते ज्ञान, ती वस्तू, की जी वस्तू जाणली असता काही शिल्लक राहत नाही अशी ती वस्तू, असं ते ज्ञान. आणि ते जर लक्षात आलं की मनच राहत नाही. मन राहत नाही, मग मन राहत नाही म्हणलं की मग मनच जर नाही राहिलं, ते स्वरूप जाणलं असता, ते स्वरूप आपलं, ते स्वरूप माझ्याहून वेगळं नाही. स्वरूप जाणला असता आपण स्वरूपच होऊन जातो, खाली शिल्लक काहीच राहत. म्हणून त्याला पुन्हा शरीर घेण्याचं काम राहत नाही. कारण एकदा ज्ञान अग्नीत हे सगळं पाप जळून गेलं, हे वासना सगळ्या जळून गेल्या की पुन्हा सगळ्या वासना जळून गेल्या की वासना राहिल्याच नाही, तर जन्म कुठून राहील? जन्म राहत नाही आणि जन्म नाही राहिला तर दुःख राहत नाही. जन्म मरणाचं दुःख राहत नाही. त्याच्यामुळं तर शरीरच नाही. जन्मच नाही म्हणजे शरीर नाही. शरीरच नाही म्हणल्यावर मग पोट नाही. मग पोट भरायची चिंता आहे का? त्या पोट भरासाठी आता नोकऱ्या करायच्या का धंदे करायचे ही चिंता आहे का? पोटामुळं हे सगळ्यात चिंता आहे. हे पोटामुळं, कशामुळं? पोटामुळं. मग पोटासाठी आपण जे ज्ञान जमा करतो, आपली धावपळ चालू आहे तर फक्त केवळ पोट भरण्याकरता. ही तृप्ती, पोट भरण्याची जर विचार जर केला तर ही तृप्ती कधीच होत नाही. जरी तुम्ही म्हणता ह्या शरीरात येऊन आता माझं चांगलं झालं, मुलं बाळ नोकऱ्याला लागले, बंगले झाले, गाड्या झाल्या, याने पोट भरत असतं का? पुन्हा पुढचा जन्म येईल आणि पुन्हा पोट येईल आणि पुन्हा पोट भरण्याची चिंता सुरू होईल. पुत्र झालं कंती ते न करा होणे गाढव पुत्र. कोणतंही शरीर मिळालं तर त्याची धावपळ पुन्हा पोट भरण्याकरता राहते आणि म्हणून ते पोट भरण्याकरताच धावपळ असते. त्याच्यासाठी तो जो युक्त्या करतो त्याला तो ज्ञान म्हणतो. ते ज्ञान नाही. महाराज म्हणतात ते ज्ञान पैगाबर. ते म्हणजे काय? तर ते या शब्दानं ते म्हणलं की ती ब्रह्मवस्तू, आणि ती ब्रह्मवस्तू ती जाणली असता ती माझ्याहून वेगळी नाही असं लक्षात येतं. वस्तू रूपच होऊन जातो आपण, म्हणून पुन्हा काही शिल्लक राहत नाही. मनही तिथं राहत नाही. मन राम झाले. कारण परमात्म्याला जाणला असता ते मनच शिल्लक राहत नाही, मन परमात्मा होत. आणि म्हणून असं जर आपलं झालं तर पुन्हा जन्म मरण राहत नाही, म्हणजे तृप्ती होऊन जाते. पण ते ज्ञान मात्र प्राप्त झालं पाहिजे. म्हणून महाराज इथं म्हणतात की ते ज्ञान पैगा बरवे, जरी अतिमनी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. की ते ज्ञान प्राप्त होण्याकरता
संताला भजलं पाहिजे. कारण आपल्या मनानं तर आपण आपल्या मनानं आपल्याला नाही ते प्राप्त होणार. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. किंवा आपल्या मनानं ते नाही जमत, म्हणून ते संताच्या संगतीत येऊनच संतच आपल्याला ते शिकवतात. संत आपल्याला त्या ज्ञानाबद्दल शिकवतात. ते ज्ञान आपल्याला तो परमात्मा कसा आहे ते आपल्याला दाखवतात. आणि म्हणून त्याकरता संताच्या संगतीत राहावं लागतं. आणि म्हणून ते ज्ञान म्हणजे ते परमात्म्याचं ज्ञान, परमात्म ज्ञान, आत्मज्ञान, त्याला ब्रह्मज्ञान असं आपण म्हणतो. आणि ते आपल्याला प्राप्त जर झालं तर पुन्हा कोणत्याही प्रकारचं दुःख राहत नाही. कायमची तृप्ती होऊन जाते. तृप्तीचा ढेकर येतो, शिल्लक काही राहत नाही, जन्ममरणच राहत नाही. म्हणजे याचा अर्थ शरीर राहत नाही, शरीर राहत नाही म्हणजे दुःख राहत नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात, पण ते ज्ञान संताकडून भेटतं. मग ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी काय करावं? तर संताकडे जावं. संताकडे जाऊन काय करावं? म्हणले ते ज्ञान तसं काही प्राप्त होत नाही. संताची सेवा केली पाहिजे. संताची सेवा केली म्हणजे काय? संताचं होऊन राहिलं पाहिजे. संताच्या दारात म्हणजे संताजवळ बसलं पाहिजे. कारण संत म्हणजे ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा. की संत ज्ञानाचे सागर आहेत, पण तिथं ते ज्ञान प्राप्त करण्याकरता ते सेवा करून प्राप्त करावं लागतं. सेवेशिवाय भेटत नाही. म्हणून सेवा ही ज्यांनी केली, ज्याची सेवा झाली, त्यालाच हा लाभ मिळतो. विशेष हा लाभ संत संगी. संताच्या संगतीत हा लाभ मिळतो. पण कसा मिळतो? तर सेवा करून मिळतो. मग तुम्ही म्हणता काय संताची सेवा करावा? तर संताच्या शब्दाची सेवा करावा. संताची सेवा करावा म्हणजे काय? संताच्या घरचे काम करायची किंवा अशी काही सेवा नाही. तशी काही सेवा नसतील, तशी गरज पडली तर करायलाही काय हरकत नाही. सर्वस्वानी ती सेवा झाली पाहिजे. म्हणून कायेनं, वाचेनं, मनानं संताचं झालं पाहिजे. आणि असं जर संताचं झालं तर तिथं अखंड महाराज म्हणतात ना की पडोनी राहीन तये ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आण. म्हणजे देवाला म्हणते की देवा मी संताच्या संगतीत राहीन, संताजवळ पडून राहीन. मी संताच्या संगती मला फक्त दे, मी दुसरं काही मागणार नाही. मला फक्त संत संगती दे. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. मला फक्त संत संगती द्या. आणि म्हणून का संत संगती द्या? तर तिथं संत म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे. संत म्हणजे ज्ञानाचं घर आहे. आणि तिथं सेवा करून ते ज्ञान प्राप्त करावं लागतं. ते ज्ञान असं सहजासहजी मिळत नाही. आपल्याला व्यवहारातलं जरी ज्ञान घ्यायचं असलं तर तिथंही सेवा करूनच ते ज्ञान प्राप्त करावं लागतं. कोणतंही तुम्ही ज्ञान घ्या, तिथं आपल्याला तिथं गुरुजनाचं ऐकावं लागतं आणि ते सांगतील तसा अभ्यास करावा लागतो. तेव्हा आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. व्यवहारातलं पोट भरू ज्ञान जरी शिकायचं असलं तरीही आपल्याला सेवाच करावी लागते. आणि हे तर आपल्याला जन्म मरणातून पार पाडणारं ज्ञान आहे. आणि म्हणून ते ज्ञान प्राप्त करायचं असल्यावर त्याला सेवा ही संताची केल्याशिवाय ज्याची सेवा घडली त्यालाच ते प्राप्त होत. सेवे वाचून हे प्राप्त होत नाही. आणि म्हणून सेवा काय करावी? तर संताच्या शब्दाची सेवा करावी. की
महाराज म्हणते की तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावी दास्य सकळ. तनु मनु जीवे, शरीरानं मनानं जीवानं संताजवळ राहू. आपण संताजवळ राहतो, पण शरीरानं राहतो तर मनानं राहत नाही. आणि मग जीवानं बी राहत नाही. जीव याचा दुसरीकडेच गुंतलेला असतो. मन मग दुसरीकडेच लागलेलं असतं. आणि मग शरीरानं बळच मळच जरी राहिला तरी त्याची तळमळ दुसरीकडेच असते. अशी संताची संगती नाही जमत. संताची संगती उल्हासानं मनातून भाव शुद्ध ठेवून अंतःकरणातली तळमळ असली पाहिजे. आणि मग संत संगतीत जर राहिलो तर आपल्याला ते ज्ञान आपोआप प्राप्त होईल. कोणत्याही प्रकारचं संताजवळ आपलं मोठेपण दाखवू नये. आपण जीवनात आपण कशालाही मोठं समजतो. खरं तर मोठं म्हणजे काय, इथं काहीच नसतं. संताशिवाय आणि परमात्म्याशिवाय काय मोठं आहे? काहीच नाही. पण तरी आपण कोणताही मोठाडपण संतापाशी घेऊन जाऊ नये. हे सगळं टाकून द्या. अगर्विता करावे दास्य सकळ. कोणत्याही प्रकारचा अभिमान घेऊन त्याची सेवा करायची नसते. आता आपल्याकडले पैसे असले म्हणजे पैशाने संताला मिंद करायचं, ते संत खरे संत नाहीत मिंदे होत. खरे संत नाहीत कोणाच्या पैशाला हात लावले. खरे संत पैशात पुढं पैशाचा आम्हीच दाखविणाराला तर चल उठ म्हणते, तिथं थांबू नको. म्हणून आपल्याला संत पहिली गोष्ट कळाली पाहिजे आणि कळून त्याच्या संगतीत राहता आलं पाहिजे. राहिलं संत संगतीत राहिलं आणि टिकून जर राहिलं तर ते ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ते सहजच प्राप्त होतं. ते काय अवघड बी नसतं. मुलीनं आपलं लग्न झालं की टिकून राहिलं पाहिजे. नवऱ्याच्या घरी सेवा केली पाहिजे, नांदलं पाहिजे. नांदली, सेवा केली तर तिला पुढं मूल होईल, पुढं ती आई होईल, पुढं ती सासू होईल. अशा अनेक प्रकारच्या पदव्या तिला पुढं पुढं तिच्या भेटत जातात. ती जर नांदलीच नाही तर तिला हे कोणतंच काही पुढचं भेटणार नाही. तसं संताच्या संगतीत आपण जर राहून संताचं होऊन जर राहिलो नाही किंवा टिकून जर राहिलो नाही तर आपल्याला ज्ञान कसं होईल? ज्ञान होण्यासाठी संत कळाले पाहिजे आणि संत आपल्याला ओळखून त्या संताची संगती करता आली पाहिजे, त्याची सेवा करता आली पाहिजे. म्हणून तनानं म्हणजे शरीरानं, मनानं, जीवानं संताशी अशी श्रद्धा, संतावर विश्वास ठेवून आपला अखंड भाव संताच्या ठिकाणी असला पाहिजे. आणि असा भाव ठेवून जर आपण संत सेवा केली तर संत आपल्याला हे त्यांच्याकडे असणारं सगळं जे ज्ञान आहे ते आपल्याला सहज बोलणे हाची उपदेश करोनी सायास शिकवी. तुकाराम महाराज म्हणतात की संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्या, तेची माझे हित करीती सर्व, जेने हा गोपाळ कृपा करी. संतच माझं हित करू शकतात, संतच माझं कल्याण करू शकतात. म्हणून त्या संतावर आपला विश्वास पाहिजे. सर्व भागानं सर्वांगानं त्याची सेवा केली पाहिजे. पण सेवेशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून इथं
सेवा महत्वाची आहे. म्हणून महाराज म्हणतात की ते ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंता, तो स्वाधीन करी सुरता ओळ दोन्ही. आपल्याला ते सहज ते ज्ञान आपल्या स्वाधीन होतं, पण सेवेनं होत, सेवे वाचून होत नाही. सेवा अत्यंत महत्वाची. आणि आपल्याला सेवा करण्याचा तर खूप कंटाळा येतो. सेवा करायची म्हणलं की नाही, आपली सेवा कोणी करावा असं वाटतं. आपली सेवा करावा कोणी वाटत असलं तर अगोदर आपण सेवा भरपूर केली पाहिजे. आपण जर सेवेकरी खरे असलो तर मग आपल्याला सेवा जर तुम्ही चांगली केली, संतांची सेवा, तर देव तुमची सेवा करील, यात काय नव्हतं. आपण तशी इमानदार असलो पाहिजे. इमानदारीने जर सेवा केली, संत संगतीत जर राहिलो तर त्यात आपलं कल्याण आहे. आणि मग आपण जर प्रामाणिक असलो तर देवही आपली सेवा करतो, असं काय नसतं. म्हणून इथं सेवा अत्यंत महत्वाची आहे. मग इथं महाराज म्हणतात की मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. की आपली काय इच्छा आहे, काय अपेक्षा आहे, हे आपण संतापुढे मांडली पाहिजे. आणि मग आपण त्याची सेवा करून त्याला आपण प्रसन्न करून जर घेतलं की ते आपल्यावर प्रसन्न झाले की आपल्याला काय अपेक्षित, जे आपली काय इच्छा, काय असते जीवाची इच्छा संतापुढे, की ह्या दुःखातून, जन्म मरण रूपी दुःखातून मला पार करा, ही अशी इच्छा असली पाहिजे. हीच इच्छा असते संताकडे जाणाराची. दुसरी काय इच्छा असते? संताकडे जाऊन काय आपल्याला, संताकडून काय संत काय पैसे गिसे देत असतील का? संत काही एखादा बंगला बांधून देतात का, गाडी देतात? असं काही संत काहीही देत नसते. संसारातलं, या प्रपंचातलं संत काहीच देत नाही, कारण त्याच्याजवळ हे काहीच नसतं. म्हणजे कारण हे खरं नाही म्हणून ते याच्या नादी लागत नाही, आणि याचं देणं घेणं, याचा व्यवहार ते करीत नाही. संत जे देतात ते अलौकिक देतात. संत जे देतात तर ते शाश्वत देतात, की ज्याच्यामुळं आपलं कल्याण, आत्यंतिक कल्याण, असं कल्याणाचं जे देतात ते संत देतात. संत उदार उदार भरले अनंत भांडार, माग त्याशी पुरे धनी आणि काशी. कोणी कितीही मागा, ते देऊन तृप्त केल्याशिवाय राहत नाही. नाही, ते जे संताजवळ आले ते त्याची तृप्ती करून पुढे जातात, तसं जात नाही. तृप्ती केल्याशिवाय पुढे जात नाही. म्हणून संताकडे गेलं की कामच झालं. पण आपण संताकडे गेलं पाहिजे आणि संताचं गुण राहिलं पाहिजे. म्हणून महाराज इथं म्हणतात की मग आपल्याला मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. आणि म्हणून तेही सांगतील पुशिले, काय सांगतील? तर जेने अंतकरण करणात बोध झाला. कोण काय बोलायले का? कोणाला काय बोलायचंय का? मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. अंतकरणात जो संताकडून बोध झाला, त्यांनी जे आपल्याला शिकवलं, त्यांच्या शब्दाचा बोध अंतकरणात. ते काय शिकवतात? तर ते जसं आहे तसं शिकवतात. आपल्याला आपले आई वडीलही शिकवतात, पण आई वडिलालाच माहित नाही, म्हणून ते परंपरेनुसार आपल्याला शिकवतात. जशी परंपरा आली त्यांच्या आई वडिलाकडून, तशी ते आपल्याला शिकवतात. ते आपल्याला म्हणतात चांगलं, लहानाचं मोठं वय, चांगलं शिक, चांगला पैसे कमव, गाडी घे, बंगला घे, शेतीवाडी घे. असा आई बापाला हीच इच्छा असते. ते ह्याच्यातूनच आपल्याला त्याची इच्छा हेच असते की यांनी खूप कमवावं,
आणि कमवून खूप पैसा मिळाला म्हणजे मग पैसा मिळाला म्हणजे तो मोठा होतो, मग कमवून खूप मोठा होईल अशा प्रकारचं ते आपल्याला आशीर्वाद देते किंवा अशा प्रकारचं शिकवते. पण संत आपल्याला हे शिकवत नाही. संत आपल्याला ह्याच्यातून बाजूला काढते. संत आपल्याला इथं थांबित नाही. हे तर दुःखाचं मूळ आहे, हे तर दुःखाला कारण आहे या संसारात रमणं. आणि म्हणून संसारात रमण्यासारखं काय नाही, संसारात रमलं तर दुःखाशिवाय दुसरं काही नाही. म्हणून संत आपल्याला उलट शिकवतो की जाळूनी संसार बैसलो अंगणी. हे सगळा संसार जाळून मोकळा होऊन अंगणात बसलो म्हणजे मोकळं बसलो. आता काही काही कशाच काही राहिलंच नाही, काही तर कशाची चिंता करावं. सगळं जाळून टाकलं म्हणजे संसार ठेवलाच नाही, संसारात जमा करण्यासारखं काहीच नाही. आणि म्हणून एकदा परमात्म्याचा बोध अंतःकरणात झाला तर अंतःकरण बोधले संकल्पा नाही, ते पुन्हा संकल्पावर येत नाही. पुन्हा अंतःकरणात अनेक प्रकारच्या इच्छा, प्रपंचातल्या ह्या विषयाच्या इच्छा होत नाहीत. कारण विषय परमात्मा विषय झाल्यावर परमात्मा हाच विषय मनाला एकदा जर आवडला तर बाकी काही राहतच नाही. कारण परमात्माच हा सगळ्याचा अधिष्ठान आहे. आणि आध्यस्थ वस्तू म्हणजे हे संसार आध्यस्थ आहे. आणि आध्यस्थामध्ये काय भेटत असतं? आध्यस्थात काहीच नसतं. आध्यस्थ दिसायला असतं, असायला नसतं. जसं मृगजळ दिसायला असतं पण असायला नसतं. मृगजळ दिसे साचपणा आहे. मृगजळ दिसतं पण ते खरं मात्र नाही. म्हणून तसा हा संसार मृगजळासारखा आहे, दिसायला आहे, असायला मात्र त्याच्यात काही सुख नाही. काय सुख? मृगजळाचं पाणी पिऊन कोणी तृप्त झाला का कधी? तसं संसारात काय सुख मिळालं, कोणाला कोण तृप्त झाला या संसारात? कारण संसार हा मिथ्या आहे, कल्पना आहे, भ्रम आहे. आणि हा भ्रम आपल्या जर लक्षात आला तर याच्यात जीव भ्रमिष्ठ असणारा जर याच्यात रमलेला असता तर तोच जीव आहे. आणि जर भ्रम कळाला तर तो जीव जीव राहत नाही, तो जीव परमात्मा होतो. जीव कोणाला म्हणावं? आमचे महाराज सांगत असतात की खोट्याला मी म्हणणं किंवा खोट्याला माझं म्हणणं याला म्हणावं जीव. आणि जो हे सगळं आपल्याहून दुसरं वेगळं हे खोटं समजतो याला म्हणावं देव. हे सगळं खोटं आहे. संसार कसा आहे? संसार खोटा आहे, मिथ्या आहे म्हणजे खोटा आहे. खोटा आहे म्हणजे तो नाहीच. नाही म्हणल्यावर त्याच्यात रमण्यासारखं काय? आणि त्याच्यात आसक्त होऊन राहण्यासारखं काय? जर खोट्यात रमला तर मग खोट्यात रमला तर खोटं कधीच प्राप्त व्हायचं नाही, कारण नाहीच ते. तर त्याच्यात काय भेटत? म्हणून संसारात कोणतीही इच्छा केली तर संसार खराच नाही, ती इच्छा पूर्ण होईनच कशी? मग इच्छा पूर्ण जर नाही झाली तर मग त्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. त्याला वाटतं कसं झालं कसं झालं. अरे नाही, त्याच्यात काही तर भेटन काय? म्हणून संसारात कोणताही जीव कितीही रमला तर त्याच्यात भेटण्यासारखं काहीच नाही. पण जीव जर देवाकडनं देवाच्या नादी लागला, तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. त्या भगवंताला एकदा जीव जर भगवंताच्या नादी लागला तर जीव हा भगवंताच्या नादी लागून जीव हा भगवत स्वरूपच आहे असं जीवाच्या लक्षात येतं. मग जीवच देव आहे असं लक्षात आलं की जीव देवाहून वेगळा नाही. जीव अवघे देव खोटा नागवी संदेह. मग हा संदेह हा सगळा खोटा आहे. हा संसार सगळा खोटा आहे. आणि परमात्मा सत्य आहे, तो सचित आनंद आहे आणि तो माझ्याहून वेगळा नाही. असं जर नीट नेटकं लक्षात आलं
तर पुन्हा जीव जीव राहत नसतो. जीव देवच पहिलाच देव असतो, पण देव असून देव समजित नसतो म्हणून जीव असतो. आणि मी देवाहून, मी परमात्म्याहून, त्या ब्रह्मस्वरूपाहून मी वेगळा नाही असं लक्षात आलं की त्याचा जीवपणा राहत नसतो. तो देवच होतो, कारण तो देवच असं लक्षात येत असतं. जेव्हा असं लक्षात नीट आलं की मग भ्रम राहत नाही. भ्रम राहत नाही म्हणलं की, भ्रम नाही म्हणलं की मग शरीर राहत नाही. म्हणजे काय राहत नाही? भ्रमच राहिला नाही की मन राहत नाही. कारण शरीर राहत नाही, पंचविषय राहत नाहीत, मन राहत नाही, हे काहीच राहत नाही. हा सगळा भ्रम आहे. हा सगळा भ्रम रूपानं लक्षात आला की मीच एक या सत्य या सगळ्याला जाणणार आहे. मी सत आहे, चित आहे, आनंद आहे. आणि म्हणून मी उगाच स्वतःला दुःखी समजित होतो. मी सुख स्वरूप असून मी दुःखी समजित होतो. खरं स्वरूप माझं सुख आहे. आणि दुःख कशामुळं? तर ह्या अध्यस्त म्हणजे भ्रमरूपी संसाराच्या नादी लागला. भ्रमाला सत्य समजायला लागला आणि म्हणून सुखी दुःखी व्हावा लागला. पण आता भ्रम संतांच्या संगतीत लक्षात आला, मग मात्र मी परमात्म्याहून वेगळा नाही असं आपलं स्वरूप आपल्याला लक्षात आलं की पुन्हा जन्म मरण राहत नाही. आणि म्हणून आपलं स्वरूप परमात्मा आहे हे ऐकण्याकरता, हे लक्षात घेण्याकरता संताची संगत करावं लागते. संताच्या संगतीत अखंड राहावं लागतं. आणि असं अखंड संताच्या संगतीत जर राहिलं तर मग आपल्याला जन्म मरणाची चिंता राहत नाही. आपली तृप्ती ही परमात्म सुखानं होती. आणि परमात्म सुख म्हणजे ते आपलं सुख आहे, आपण त्याच्याहून वेगळे नाहीत. असं त्या परमात्म्याशी आपण एकरूप होतो. आपण त्याच्याहून वेगळेच नाहीत. पुढे जाऊन जर पाहिलं तर आपण त्याच्याहून वेगळेच नाहीत. त्याचं आणि माझं स्वरूप दुसरं नाही, एकच आहोत. तसं सोनं आणि दागिने, दागिने सोन्याहून वेगळे नाहीतच. सोनं बाजूला ठेवून दागिने दाखविताच. जसं तंतू पाहता वस्त्र न दिसे. जर कापूस जर पाहिला आपलं तर कापसाचं तर वस्त्रच नाही. कापूस लक्षात आला तर वस्त्र नाही, सोनं लक्षात आलं तर दागिने नाही. आणि असं आपलं स्वरूप जर लक्षात आलं तर हा संसार नाही, हे जन्ममरण नाही. आणि मग आपण परमात्मा आहोत असं आपल्या लक्षात येत असतं. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित, सद्गुरूच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दानहे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. रोजे वांछिल तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी विश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन. मार्तंडजी तापहीन तेही सदा सज्जन सोयरे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित अनेक ग्रंथोपजीवी. विशेष लोकई हे द्रष्टा द्रष्ट विजयी होवा वेजी. इथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सर्व संतन की जय हो.